आकाशवाणी पुणे केंद्र मनोज नरवणे आपल्याला शुभेच्छा देत आहे. 50 वर्षपूर्व असंच माझ्या आईचा आवाज सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. ते पहाटे 7:05 घरोघरी पोचायचं आणि हेच ऐकून बरेच लोकांचं रोजचं रुटीन सुरू व्हायचं. हे ऐकता ऐकता एक संपूर्ण पिढी वाढलेली आहे. शाळेत असताना मी बरेच खेपी आईबरोबर स्टुडिओमध्ये गेलो होतो, सिमला ऑफिसच्या शेजारी. तेव्हा काही कॉम्प्युटर्स वगैरे नव्हते, सगळं काही हातानेच करावं लागायचं. इतकं भाषांतर होतं ते हातानेच करावं लागायचं. आणि 7 वाजताच्या बुलेटिनसाठी घरनं दररोज 4:30 निघावं लागायचं. हे काही सोपं काम नव्हतं आणि बरेचदा आई बुलेटिन संपवून जेव्हा घरी पोचायची 7:30 पावणे 8 तेव्हा आम्ही अजूनही अंथरुणातच होतो. पण कामामुळे असं कधी झालं नाही की आमच्याकडे लक्ष काही कमी पडलं. मला आठवतंय की नेहमी मला आवडीचे पदार्थ टेबलावर असत होते. त्यानंतर मी एनडीए मध्ये गेलो 76 साली आणि एनडीए मध्ये कोण मनोज नरवणे आणि कुठल्या प्रादेशिक बातम्या हे कुणाला माहिती नव्हतं. तिथलं रुटीन इतकं टफ होतं की केव्हा एनडीएचे 3 वर्ष संपले ते आम्हाला समजच नाही. आणि त्याच्यानंतर आर्मीमध्ये सुद्धा असताना मी नुसतं सुट्टीवर घरी यायचो. तेव्हा सुद्धा माझी आई आकाशवाणीला जात राहिली. तसं म्हटलं तर मला आईला वाटत नव्हतं की मी आर्मीमध्ये जावं. तिला वाटलं होतं की मी जास्ती अकॅडमिक पर्स्युट्स किंवा आर्टसाठी माझं ओरिएंटेशन आहे. पण जेव्हा तिने बघितलं की माझं मन आर्मीमध्ये आणि एनडीए मध्ये जायचं ठरलेलं आहे, मग तिने कधी मला थांबवायचा प्रयत्न नाही केला आणि एकदम पाठिंबा दिला. आर्मी जॉईन करताना कोणाला वाटत नाही की एक दिवस ते आर्मीचे सेना अध्यक्ष होतील. पण नेहमी माझी आई म्हणायची की जे काही करायचंय छानपैकी काम कर आणि जे रँक वगैरे येतील ते सगळं बोनस आहे. हेच माझा आजच्या पिढीसाठी मेसेज आहे की मन लावून काम करावं. आज 1 मे महाराष्ट्र दिवस पण आहे आणि आकाशवाणी केंद्राची स्वर्ण जयंती सुद्धा आहे. या दोन्ही निमित्ताने मी माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आशा ही करतो की पुढचा वर्ष जो आहे तो अजूनही छान पार पडेल आणि जे काही सगळ्यांचे स्वप्ने आहेत ते पुरे होतील. आणि शेवटचं म्हणजे वोट नक्की करावे. जय महाराष्ट्र, जय हिंद.